नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचे तपशीलवार अपडेट्स आपण घेणार आहोत. पण बुलेटिनच्या सुरुवातीला राज्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी. कारण पुन्हा एकदा राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असा वाद आता पेटलेला दिसतोय. आता मुद्दा आहे ओबीसी आरक्षणाचा. कारण आमने सामने आलेत राज्यपाल आणि महाविकास आघाडीतले नेते. कारण राज्यपालांकडून या विषयावर आता कायदेशीर खुलाशाची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे. सहीसाठी अध्यादेश आता राज्यपालांकडे सोपवण्यात आला होता, पण या प्रकरणी सुप्रीम कोर्टात हे सगळं प्रकरण असल्याचं राज्यपालांचं म्हणणं आहे. त्यामुळे राज्य सरकार या सगळ्यामुळे पुन्हा एकदा अडचणीत आलंय का, असा मुद्दा आता उपस्थित होतोय आणि त्याच्यामुळे हा संघर्ष आता शिगेला पोहोचलेला आहे. आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी. हा अध्यादेश राज्यपालांकडे सहीसाठी गेलाय आणि या संदर्भात राज्यपालांकडून कायदेशीर खुलाशाची मागणी करण्यात आली आणि त्यामुळे यापुढे राज्य सरकारकडे कोणकोणते पर्याय आहेत आणि राज्यपालांनी अशा पद्धतीचं मत मांडल्याचं माहिती आहे न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिलेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा मुद्दा आता उपस्थित झालेला आहे. आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी. त्यामुळे पुन्हा एकदा हा वाद पेटणार का, असा प्रश्न उपस्थित होतोय. महाविकास आघाडी सरकारला ओबीसी आरक्षण द्यायचं नाहीये, हेच राज्यपालांनी पाठवलेल्या प्रस्तावावरून सिद्ध झालंय, अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. या प्रस्थापितांच्या सरकारला मुळात ओबीसींना आरक्षणच द्यायचं नाही, हे राज्यपालांच्याकडे प्रस्ताव पाठवलाय त्याच्यावरून सिद्ध होतंय. कारण की माझ्या माहितीप्रमाणे शासनाचा जो मूळ प्रस्ताव आहे, या प्रस्तावामध्ये विधी व न्याय खात्याने स्पष्टपणे नमूद केले आहे की अध्यादेश काढण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाची परवानगी घेणं अत्यावश्यक आहे. या सगळ्या खात्यांचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांना मला हेच विचारायचं आहे की त्यांना त्यांच्या शासनामध्ये नेमकं काय घडतंय याचा खरोखरच सुगावा नसतो का, की या सगळ्या विभाग प्रमुखांशी संवाद साधायला त्यांना वेळ नसतो. आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी स्वाती लोखंडे आता आपल्या सोबत आहेत. स्वाती, आपण बघतोय आणखीन एक नवीन वाद आता सुरू झालाय. काय चर्चा या सगळ्या वादावर, ओबीसी आरक्षणाच्या वटहुकुमावर आता राज्यपालांनी अशी त्या संदर्भात सहीसाठी एकीकडे तो अध्यादेश राज्यपालांकडे गेलेला आहे. या संदर्भात काय चर्चा सध्या रंगताना दिसतात? रेणुका, आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे, आपण खरं तर सूत्रांनी माहिती दिल्याप्रमाणे आपण सांगितलं होतं की राज्यपालांनी या वटहुकुमावर सही करण्यास मनाई केली आहे आणि महाविकास आघाडीमधल्या मंत्र्यांनी यावर शिक्कामोर्तब केलं. हसन मुश्रीफ यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की राज्यपालांनी असं म्हटलेलं आहे की सुप्रीम कोर्टाला तो आधी अध्यादेश अवगत करावा आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढचा विचार होईल. याचाच अर्थ असा आहे की यापुढे म्हणजे आता 23 सप्टेंबरला याची सुनावणी आहे. उद्याच ही सुनावणी आहे सुप्रीम कोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये हा अध्यादेश दाखवला जाईल की राज्य सरकार ओबीसी आरक्षणासंदर्भात नेमकं काय भूमिका घेत आहे. 50% अधीन राहून म्हणजे 50% आरक्षणाची जी मर्यादा आहे त्याच्या अधीन राहून कसं हे आरक्षण दिलं जातंय ओबीसींना, या संदर्भातली माहिती सुप्रीम कोर्टाला दिली जाईल आणि त्याच्यानंतर मग ती राज्यपालांकडे यावं, असं राज्यपालांचं म्हणणं होतं. एकूणच हसन मुश्रीफ यांनी म्हटल्याप्रमाणे की आतापर्यंत राज्य सरकारला राज्यपालांनी सहकार्य करणं ही राज्यपालांची भूमिका असते, पण इथे मात्र होते उलट. सातत्यानं सरकारला धारेवर धरणं आणि प्रत्येक नवीन नवीन मुद्दे काढण्याचं काम हे राज्यपाल करत आहेत. भुजबळांचं असं म्हणणं आहे की ज्या गोष्टी त्यांना गरजेच्या आहेत त्या बदल करून मग तसं केलं जाईल आणि राज्यपाल सही करतील याबद्दल आम्हाला याबद्दल शंका वाटत नाही. पण आपण जर बघितलं की महाविकास आघाडी आणि राज्यपाल हा जो वाद आहे तो काही नवीन नाही आहे, तो सातत्यानं पुढे येतो. अगदी आपण 12 तास मागे गेलो तरी आपल्याला लक्षात येईल की राज्यपालांनी जे पत्र लिहिलं आणि त्या पत्रावर मुख्यमंत्र्यांनी दिलेलं पत्र आणि त्यानंतर भाजपची उमटलेली प्रतिक्रिया, हाही महाविकास आघाडी वर्सेस राज्यपाल असा वाद होता. आणि आता पुन्हा हा एक नवा वाद की ज्याच्यावर ओबीसी आरक्षणावर जर राज्यपालांची म्हणजे अध्यादेशावर जर सही झाली नाही तर त्याचं कायद्यात रूपांतर किंवा तो लागू होणारच नाही आणि हे लवकर करणं अपेक्षित आहे. फेब्रुवारीत निवडणुका येऊ घातल्यात आणि त्याच्या आधी हा अध्यादेश येणं किंवा जारी करणं गरजेचं आहे आणि अशात राज्यपालांची ही भूमिका आहे. त्यामुळे 23 सप्टेंबरला हा सुप्रीम कोर्टाकडे सुपूर्द केला जाईल की आम्ही असं करतोय आणि एकूणच आज मंत्रिमंडळाची बैठक आहे, त्यावरही चर्चा होईल. पण हे झाले पुढचे मुद्दे, म्हणजे हे 23 सप्टेंबरला कोर्टात काय होईल किंवा राज्य सरकारकडनं दिलं जाते.
पण ओबीसी आरक्षण मिळावं या संदर्भात सरकारनं अध्यादेश काढावा अशी विरोधी पक्षनेत्यांची आणि विरोधी पक्षातल्या अनेकांची भूमिका होते. आणि जर राज्य सरकार अध्यादेश काढतंय तर त्याला राज्यपालांनी सही करणं अपेक्षित होतं, पण होते उलट. म्हणजे एका बाजूला भाजप असं म्हणते की अध्यादेश काढता येऊ शकतो, अध्यादेश काढला जावा, आणि जर अध्यादेश काढला जातोय तर त्याला राज्यपालच विरुद्ध भूमिका घेत आहेत. त्यामुळे सातत्यानं हा असेल मुद्दा किंवा आणखी दुसरा मुद्दा असेल की राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यातले वाद कसे विकोपाला जातात किंवा राज्यपाल कसे राज्य सरकारच्या बरोबर समोर ठाकतात उभे, हेच आपल्याला बघायला मिळतंय. रेणुका, अगदी खरंय स्वाती, हे चित्र सातत्यानं उपस्थित होतं आणि त्यामध्ये वेगवेगळ्या विषयांची फोडणी पडताना दिसते. स्वाती, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा हा तर पेच आहे आणि जसं आता तू म्हणालीस तसं की उद्याची तारीख यासाठी महत्त्वाची आहे, कारण सुप्रीम कोर्टात या विषयात काय होतंय ते कळू शकणार आहे. पण या दरम्यान एक आपण म्हणू शकतो की डॅमेज कंट्रोल असतं किंवा हा मुद्दा आता पुढे कसा घेऊन जायचा याविषयीची काही रणनीती किंवा काही भूमिका या दृष्टीने काही हालचाली होऊ शकतात किंवा त्या संदर्भात काय अधिक माहिती मिळू शकते? खरं तर राज्यपालांनी जेव्हा मुद्दा मांडलेला आहे त्याच्यानंतर एक तर दोन गोष्टी की महाविकास आघाडीला याचा फटका पडत नाहीये, उलट याचा फायदाच होतोय सध्या तरी या परिस्थितीमध्ये. कारण राज्यपाल सही करत नाहीये, ही भाजप विरोधी भूमिका जी आहे किंवा म्हणजे ही भाजप कसं विरोधी आहे हेच यावरनं स्पष्ट होते. आणि त्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडी सरकारला हा फायदाच आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आणि दुसरी गोष्ट की ओबीसी आरक्षणाबाबत म्हणजे आपण बघितलं की मागच्या काही दिवसांपासून की आरक्षण लागू केलं जावं आणि त्याचा या निवडणुकीसह म्हणजे आता ज्या पोटनिवडणुका होऊ घातल्यात त्यांना त्याचा फायदा व्हावा यासाठी ते आरक्षणाचा अध्यादेश काढला जावा असं म्हटलं गेलं होतं. अध्यादेश काढला गेला खरा किंवा त्याच्यावर अजून सही झालीच नाहीये, पण अध्यादेश काढला आणि त्यानंतर याचा फायदा या निवडणुकीला होणार नाही, साहजिकच आहे. पण आपण जर फेब्रुवारीच्या निवडणुका बघितल्या तर त्याच्यासाठी म्हणजे निवडणुकांचं कोणतंही नोटिफिकेशन जाहीर होण्याआधीचे जे कायदे असतात ते त्याला लागू होतात आणि त्याच्यानंतर एकदा का निवडणुकीचं नोटिफिकेशन आलं की त्याच्यानंतर कोणतीही कितीही कायदे पास झाले तर त्याला लागू होत नाही. आणि म्हणूनच राज्य सरकारकडनं घाई केली जाते की हा अध्यादेश आणला जावा जेणेकरून एकूणच महाविकास आघाडी आरक्षणाचं जे काही गेले अनेक दिवस सांगते की ओबीसी आरक्षण मिळेल आणि दिलं जाईल, पूर्णपणे प्रयत्न असेल. त्यामुळे महाविकास आघाडीकडनं पूर्ण प्रयत्न केला जातोय, पण ते आरक्षण रोखून सरकार विरोधी जनमानसात भूमिका तयार करण्याचं काम पण विरोधी पक्ष या अशा पद्धतीनं करताना आपल्याला बघायला मिळतंय. स्वाती, हे सगळे अपडेट्स आहेतच आणि या संदर्भात आपण बघणार आहोत चंद्रकांत पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली. स्वाती आता आपल्याला सांगते की कशा रीतीनं याबद्दलच्या प्रतिक्रिया किंवा काय काय चर्चा रंगतायत. पण या दरम्यान आम्ही सर्व उमेदवार ओबीसी दिलेत असं असूनही आम्ही ओबीसी विरोधक कसे काय असा सवाल आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केलाय. बघूयात या मुद्द्यावर चंद्रकांत दादा काय म्हणाले. महाराष्ट्रातल्या ओबीसी जनतेने हे पाहिलं की ओबीसीला पॉलिटिकल आरक्षण मिळावं यासाठी मनापासून पोट तिडकीने काम कोणी केलं, आंदोलनं कोणी केली, हे मला असं वाटतं संपूर्ण महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाला माहिती आहे. ज्या 5 जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद निवडणुका पोटनिवडणूक व्हायच्या त्यात सगळे उमेदवार भाजपने ओबीसी उमेदवार दिले. तुम्ही दिले आहेत काय? तुमची तर गोची अशी झालेली आहे की फॉर्मही आता भरता येणार नाही, कारण निवडणूक आयोगाने घोषित केलं की जिथे निवडणूक थांबली तिथून सुरू होईल. निवडणूक कुठे थांबली? फॉर्म भरणंपर्यंत थांबली. आता स्क्रुटिनी फक्त राहिली आहे, त्यामुळे फॉर्म पण भरता येणार. आम्ही मात्र फॉर्म भरले, आम्ही दोन्ही तयारी ठेवली किंवा निवडणुका होतील न होतील हा देश कायद्याने चालतो. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला तर काय करा, फॉर्म भरून ठेवले, सगळे ओबीसी भरले. मग आम्ही ओबीसी विरोधी कसे काय? चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया आपण बघितली आणि यानंतर आता ज्याचा उल्लेख आता स्वातीने केला होता त्याबद्दल आपण बातमी बघणार आहोत. हसन मुश्रीफ यांची काय प्रतिक्रिया आहे. राज्यात सुरू असलेल्या सगळ्या महाविकास आघाडीविरुद्ध राज्यपाल संघर्षावर राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी संवाद साधला. बघूयात या विषयावर त्यांनी काय मत व्यक्त केलं. महाविकास आघाडी सरकार यांच्या विरुद्ध राज्यपाल हा सामना अनेक ठिकाणी अनेक पातळीवर बघायला मिळतोय. आणि आता तर ज्या ओबीसी आरक्षणाबद्दल भाजपनं आंदोलन केलं, हे आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन केलं, त्याच ऑर्डिनन्सला किंवा त्याच अध्यादेशाला राज्यपालांनी परत पाठवलंय सही न करतात. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ जी आपण थेट त्यांच्याकडे जाणून घेऊया. मुश्रीफजी, तुम्हाला काय वाटते की राज्यपालांची किंवा भाजपची ही दुटप्पी भूमिका वाटते का? नाही, राज्यपाल महोदयांचं असं बोलणं बरोबर नाही, परंतु सातत्याने राज्य सरकारला सहकार्य करण्याच्या ऐवजी सातत्याने ते नवीन नवीन मुद्दे काढतायत. गेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आता राज्यभरामध्ये निवडणुका आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सुरू झालेल्या आहेत आणि ओबीसी आरक्षणाचा झिरो झालेला आहे.
सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय होता की त्यांनी सांगितलं टी प्रमाणे आपण करा, इम्पिरिकल डाटा, त्याच्यानंतर 50% आत आरक्षण, ओबीसीचं कमिशन, ते आपण सगळं केलं. आता त्यामध्ये 50% आत ह्यासाठी डाटा तयार करायला वेळ लागणार आहे. मग तोपर्यंत ज्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घ्या असं सुप्रीम कोर्ट वारंवार निवडणूक आयोगाला आदेश देत आहे. मग याचा मार्ग काय काढायचा? तर आपण असा मार्ग काढला की राज्यभराची सगळी आत्ताची वस्तुस्थिती बघितली आम्ही, जिल्ह्याची काय ओबीसीची परिस्थिती आहे. तर एक 4-5 जिल्ह्यामध्ये थोडासा ओबीसींच्यावर अन्याय होतो आहे, कारण तिथं शेड्यूल ट्राईब आणि SCची संख्या जास्त असल्यामुळं बाकीचं झिरो जे होणार होतं ते जवळजवळ 90-95% हे ओबीसीना आरक्षण मिळतं आहे. आणि मग राज्य सरकारने विचार केला किंवा झिरो म्हणण्यापेक्षा निदान 95% तरी ओबीसीना आरक्षण मिळालं तर त्याला न्याय मिळेल. म्हणून आपण मंत्रिमंडळाच्या बैठकीत असा ठराव पारित करून आम्ही राज्यपाल महोदयांच्याकडे पाठवला. त्यांनी पुन्हा त्याच्यात क्युरी काढली की आधी सुप्रीम कोर्टाला दाखवा आणि मग आदेश काढा. आता आज आम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ग्रामविकास विभाग ज्यावेळा मिनिट्स कन्फर्मला येतील, म्हणजे मागील सभेचं प्रोसिडिंग वाचून कायम करणं हा विषय ज्यावेळा येईल त्यामध्ये आम्ही दुरुस्ती करू किंवा हा अध्यादेश तुमचा झाल्यानंतर आम्ही तो सुप्रीम कोर्टाला अवगत करू. नक्कीच. आता हा अध्यादेश तुम्ही जसं म्हणाल की राज्यपालांकडे पाठवण्यात आला होता, त्यांनी नेमकी त्यातली त्रुटी काय काढली? ते म्हणाले की सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय असल्यामुळे त्यांना पहिल्यांदा दाखवा आणि मग आदेश काढा. अच्छा, पण मग म्हणजे 23 तारखेला सुनावणी आहे आजच, तर त्या दरम्यान त्या आधी ऑर्डिनन्सवर सही होणं अपेक्षित होतं का? नाही, त्याच्यामध्ये काहीच अडचण नव्हती. ते असं म्हणू शकले असते की बा हा अध्यादेश तुम्ही अवगत करा सुप्रीम कोर्टाला, तर आम्ही अवगत करू शकलो असतो. परंतु काय भूमिका त्यांची आम्हाला कळत नाही. राज्यपाल सही करतील का? सुप्रीम कोर्टाला दाखवून दिल्यानंतर तरी राज्यपाल सही करतील का? नाही, जर नाही केली तर हा मेसेज काय चांगला जाणार नाही ओबीसी समाजामध्ये. त्यांना ही सही मला वाटते ती करतील. अच्छा, पण मग समजा नाही केलं तर पुढचं ऑप्शन दुसरं काही असू शकतं का यावर? दुसरं आता ऑब्जेक्शन एकच ऑप्शन आहे, तो म्हणजे इम्पिरिकल डाटा तयार करणं. त्याला खूप वेळ लागेल. मग आता दुसरा मार्ग काय आपल्याकडं? आता सुप्रीम कोर्टाने सांगितलं निवडणुका घ्या, निवडणूक आयोग निवडणुकीचे कामाला लागलेला आहे. आता आमच्याकडे हा जो मार्ग होता तो पर्याय आम्ही निवडला. मुख्यमंत्री महोदयांनी सर्व पक्षी 2दा बैठका घेतल्या, सगळ्यांना कन्व्हिन्स केलं. मग आता राज्यपाल महोदयांना कसं कन्व्हिन्स करायचं? हा प्रश्न महत्वाचा आहे की कसं कन्व्हिन्स करायचं. ते तुम्हाला मुद्दाम अडचणीत आणतात सरकारला? आता ह्याच्यावर काहीच अडचण नव्हती ना. त्यांनी असं म्हणू शकले असते की बा हा अध्यादेश तुम्ही सुप्रीम कोर्टाला तेवढा अवगत करा. त्यामुळे ते हसन मुश्रीफजी ज्यांनी म्हटल्याप्रमाणे की राज्यपालांनी सही न करताच तो अध्यादेशाची प्रत परत पाठवली हे सांगून की ती सुप्रीम कोर्टाला दाखवून आणा आणि मग त्याच्यानंतरचा विचार केला जाईल. पण महत्त्वाची गोष्ट की खरं तर महाविकास आघाडी सरकारला एक मोठा ऑप्शन म्हणता येईल की जर राज्यपालांनी सही केली नाही तर त्यांना हेच म्हणता येईल की राज्यपालांमुळेच ओबीसीना आरक्षण मिळत नाहीये. त्यामुळे खरं तर पारडं जे जड आहे ते महाविकास आघाडी सरकारचंच असं म्हटलं तर बागोळ ठरणार नाही. प्रवीण शेट्टीसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा वाद सध्या उमटलेला पाहायला मिळतोय आणि यामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपण उमटताना बघतोय. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राज्यपाल आणि महाविकास आघाडीचं सरकार आमने सामने आलेलं आहे. कारण राज्यपालांकडून या मुद्द्यावर आता कायदेशीर खुलासा मागितल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिलेली आहे. कारण सहीसाठी हा अध्यादेश राज्यपालांकडे गेलेला होता, पण हे प्रकरण सुप्रीम कोर्टात असल्याचं राज्यपालांनी म्हटलंय आणि त्यामुळे आता राज्य सरकार आणखीन अडचणीत सापडलाय का असा प्रश्न यामुळे उपस्थित होतो आहे. त्यामुळे आताच्या क्षणाची ही महत्त्वाची बातमी. या संदर्भात कायदेशीर खुलाशाची मागणी आता राज्यपालांकडून करण्यात आलेली आहे. दरम्यान उद्या म्हणजे 23 तारखेला या विषयावर सुप्रीम कोर्टात सुनावणी अपेक्षित असल्याची देखील माहिती आमच्या प्रतिनिधींकडून सध्या मिळते आहे. पण या दरम्यान अनेक प्रतिक्रिया येतात आणि आतापर्यंत महाविकास आघाडी आणि राज्यपालांमध्ये सुरू असलेल्या सगळ्या वादांमध्ये या वादाची देखील भर पडलेली पाहायला मिळते आहे. यानंतर एक ब्रेक घेणार आहोत. इतरही बातम्यांसह पुन्हा भेटूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि आताच्या क्षणाची एक राजकीय वादाची आणखी एक बातमी आता समोर येते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून FIR दाखल करण्यात आलाय अशी माहिती सध्या कळते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी पोलिसात याबद्दलची तक्रार नोंदवलेली आहे.
त्यांचे एक वादग्रस्त वक्तव्य आता त्यांना भोवणार असल्याची शक्यता व्यक्त होती. राष्ट्रवादीला उद्देशून दरेकरांनी हे वक्तव्य केलेलं होतं, जे वादग्रस्त ठरलेलं होतं. राष्ट्रवादीकडून टीकेची झोड उठवण्यात आली होती आणि याच संदर्भात सिंहगड पोलीस ठाण्यात दरेकरांविरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. कलम 509 अन्वय अर्थात स्त्रीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असं विधान केल्याप्रकरणी हा एफआयआर दाखल करण्यात आला असं माहिती कळते. दरेकरांनी हे वादग्रस्त विधान शिरूरच्या हद्दीत केलं होतं, त्यामुळे सिंहगड पोलिसांनी हा गुन्हा पुढच्या तपासाकरता शिरूर पोलिसांकडे वर्ग केला अशी देखील माहिती सध्या समोर येते. अधिक माहिती घेणार चंद्रकांत पुंडे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. चंद्रकांत, वादग्रस्त वक्तव्यासंदर्भात हा एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती कळते, अधिक तपशील. रेणुका, आपल्याला माहिती आहे गेल्या आठवड्यामध्ये विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ज्यावेळेस सुरेखा पुणेकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशा बातम्या आल्या होत्या, त्यावेळेस जाणून बुजून एक विधान केलं होतं, म्हणजे सहज बोलण्याच्या ओघामध्ये, की राष्ट्रवादी आता काय रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष झालेला आहे. त्यावरनं खूप मोठं वादंग निर्माण झालं होतं. राष्ट्रवादीने टीका तर केली होती, पण आज अखेर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी रितसर सिंहगड पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केलाय त्यांच्या विरोधात, ज्याला आपण एफआयआर म्हणतो. म्हणजे तक्रार अर्ज देणं हा एक वेगळा प्रकार झाला, पण एफआयआर हा त्याच्या पुढचा प्रकार आहे. म्हणजे आता रितसर त्यांची प्रवीण दरेकरांविरोधात एफआयआर नोंद झालेला आहे सिंहगड पोलिसात. चंद्रकांत, थेट प्रवीण दरेकरांनाच प्रतिक्रिया विचारूयात. तुमच्याकडे देखील पुन्हा येण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण, आणि या संदर्भात प्रवीण दरेकरांची काय प्रतिक्रिया आपण बघूयात. प्रवीण दरेकरजी, तुमची काय प्रतिक्रिया आहे, कारण पोलिसात तक्रार दाखल झाल्याची माहिती कळते. आता सरकार त्यांचं आहे, त्याच्यामुळे एफआयआर दाखल करणं आता काय फार मोठा कायदेशीर अवघड विषय नाहीये. काही एफआयआर दाखल केलाय तुम्ही पाहतो, आणि कुठल्याही प्रकारचे महिलांचं विटंबना अवमान करण्याचं त्या कॅसेटमध्ये नाहीये, आणि आम्ही कोर्टामध्ये जाऊन ते क्वॅश करू. परंतु या सरकारचं कशा पद्धतीचं राजकारण चाललंय, झालं कधी संभाषण दुसऱ्या दिवशी तक्रार करायची होती, आणि पोलिसांचा सरकारचा वापर करून हे सगळं सुरू आहे. न्यायालयातनं आम्ही त्याला दाद मागू आणि तो एफआयआर आम्ही कॅश करून घेऊ. आपण प्रवीणजी, त्याच्यामध्ये म्हणजे ज्या कलमाचा आता उल्लेख करण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये स्त्रीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल अशा संदर्भातलं कलम आपल्या विरोधात या तक्रारीत लावण्यात आलेला आहे, याला तुम्ही कशा पद्धतीनं तुमची बाजू मांडून उत्तर देणार आहात? आता कलम ही त्यांचा, कागद ही त्यांचा, सरकार ही त्यांचं. आता कलम काय टाकायचं ते काय बाहेरच्या तुमच्या माझ्या हातात नाही ना. आणि पोलीस काय हुकमाचे धनी आहेत. पण गृहमंत्र्यांनी सांगितलं, सरकारने सांगितलं, हे कलम टाका, ते कलम टाका, हे कलम टाकलं जातं. म्हणजे जितेंद्र आव्हाड यांनी त्या ठिकाणी बेदम मारहाण केली त्या एका इंजिनियरला, त्याच्याविषयी कलम यांची गोठली. महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी असंख्य प्रकारे अत्याचार चालले, महिलांची सगळी लक्तरं वेशीवर टांगली जात आहेत, सगळ्या अब्रूची. तिथे यांची कलम कुठे गेली? मला परवा नाही, कर असेल त्याला डर असते. अशा एफआयआर बिफआयआर जे चुकीचे आहेत त्याचा काही फरक. तुमचं असं म्हणणं आहे की या सगळ्याचा तपशील बघून या संदर्भातलं उत्तर तुम्ही देणार आहात. धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेबद्दल. राष्ट्रवादीनं दरेकरांविरोधात ही तक्रार दाखल केली आहे. रुपाली चाकणकर यांनी पोलिसात ही तक्रार दाखल केल्याची माहिती कळते. या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते. विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे प्रवीण दरेकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून ही एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती कळते. रुपाली चाकणकर यांनी पोलिसांकडे ही तक्रार आता नोंदवलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला उद्देशून प्रवीण दरेकरांनी हे विधान केलेलं होतं आणि हे वक्तव्य त्यांना आता भोवणार अशी शक्यता वर्तवली जाते. त्या दरम्यान प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया आपण घेतली आणि त्यांचं असं म्हणणं आहे की या संदर्भात आपण देखील न्यायालयात बाजू मांडू आणि असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. पण आता यामध्ये त्यांनी जे वक्तव्य केलं होतं ते शिरूरमध्ये, पण आता सिंहगड पोलिसांनी हा गुन्हा पुढच्या तपासाकरता शिरूर पोलिसांकडे वर्ग केलाय अशी देखील माहिती सध्या समोर येते. त्यामुळे राष्ट्रवादीला उद्देशून दरेकरांनी केलेलं हे वादग्रस्त विधान, आता त्याबद्दल त्यांना न्यायालयात बाजू त्यांची देखील मांडायची, कारण पोलिसात या संदर्भात तक्रार दाखल झाली आहे. त्यामुळे हे नेमकं कलम काय आहे, कशा पद्धतीची तक्रार दाखल झाली आहे याविषयी आपण उत्तर देणार असल्याचं देखील आता प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय. बघूयात रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर
यांनी शिरूरमध्ये देखील अतिशय आश्चर्य असं विधान केलं. खरं तर आपण समाजामध्ये बोलत असताना, जाहीर सभेमध्ये बोलत असताना महिलांना लज्जा निर्माण होईल अशा पद्धतीचं वक्तव्य हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले. त्या दिवसापासून आत्तापर्यंत राज्यभरात महिलांनी निषेध व्यक्त केला, त्याच्यावरती रोष व्यक्त केला. किमान जनाची नाही पण मनाची थोडीफार असावी. मग प्रवीण दरेकरांनी त्याच्यावरती माफी मागणं अपेक्षित होतं. आणि यानंतर आपण बघणार आहोत संजीवनी या उपक्रमाबद्दल. सॅनिटायझर हानिकारक आहेत का किंवा लसी तुमच्या DNA मध्ये बदल करतात का? लसीकरण तुम्हाला कोविड-19ची लागण करू शकतं का? म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला कोविड-19ची बाधा होऊ शकते का? असे अनेक प्रश्न आपल्या मनात उपस्थित होत असतील. तर एका जागेवर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळू शकतील. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या कोविड-19 विरुद्ध देशव्यापी लसजागृती मोहिमेचा भाग म्हणून संजीवनी अ शॉर्ट ऑफ लाईफ संजीवनी व्हॉट्सॲप हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. 7977773753 या क्रमांकावर तुम्हाला व्हॉट्सॲपवर हा प्रश्न तुम्हाला विचारता येईल आणि इथे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं या संदर्भातली मिळू शकतील.